अत्याचारी भोंदूक अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल। एसआयटी तपासामध्ये रोज धक्कादायक खुलासे। खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। हर्षवर्धन अशोक खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन शहर सोडून गायब झाला। दुसरीकडे खरातची फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्र पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण। पाठिंब्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनाही फोन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा। टी राजांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। मंत्रालयात आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक। अर्थ आणि नियोजन विभागातील विलास लाडला निधी मंजूर करण्यासाठी 6,37,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत। कोल्हापूरच्या पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील गंभीर प्रकार। डॉक्टर दिगंबर टोपे यांचं तात्काळ निलंबन। चौकशीसाठी 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण। झिंगानूर गावातील 20 विहिरी आणि 40 बोरवेल कोरड्या ठाक। जिल्हा प्रशासनाच्या योजना कागदावरच। नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब या पिकांचं मोठं नुकसान। लातूरमध्ये ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीमध्ये। वाशिम जिल्ह्यामध्ये 530 हेक्टर क्षेत्र पीक बाधित। पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट। टीएमसीच्या पापाचा घडा भरला। भाजपचा महाविजय होणार। पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल। अफगाणिस्तानच्या अनेक भागात महापूर आणि